राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळामार्फत आपल्या शाळेमध्ये आज सर्व सदस्य पदाधिकारी या मंडळाचे आलेले आहेत। आता माझं सरांशी बोलणं, मला असं वाटतं सरांसोबत बोलणं झालं ना सर, तुमच्यासोबत बोलणं झालं ना फोनवरती, सरांसोबत माझं बोलणं झालं आणि बोलण्यावरच मला त्यांचे एक वक्तव्य किंवा एक एवढंच तेवढं बोलणं, पण नेमकं बोलणं आणि उद्देशून बोलणं हे मला त्यांच्या एक बोलण्यावर मला एक क्लिअर कट समजून गेलं की एक 2 वर्षापूर्वी काही थोडासा लेट झाला, त्या आमच्या सरांचं एक बोलणं झालं होतं। मी म्हटलं की सर मी त्यावेळेला नव्हतो, आता नक्कीच यावेळेला तुम्ही जेव्हा याल तेव्हा तशी परिस्थिती तुम्हाला दिसणार नाही आणि यापुढे तशी तुम्हाला परिस्थिती अशी तुम्हाला दिसून येणार नाही। तेव्हा तुम्ही येण्यापूर्वी सगळ्या व्यवस्था आपण सगळी केलेली असणारच आहे। आता बाईट गुरुजींनी आपण जुने अनुभव सांगितले बघा की एक झाडाचा फांदी जी आहे ती टेचून कशा प्रकारे त्यांनी केलेलं होतं। आता माझा जो काळ होता तो मधला काळ होता, सरांच्या आणि आता मुलांच्या त्यातला मधला काळ। त्यावेळेला बॅग नाही तर पिशवी घ्यायचो आम्ही, तर ती पण आई हाताने शिवायची आणि वह्या 2-3 टाकायची आणि त्या वह्या आम्ही आणि पिशवी घेऊन टाकायला लावून आम्ही जायचो। आणि कपडे आता आहेत, पूर्वी तर खूप परिस्थिती वाईट होती, पण मधला काळ आमचा होता। मग त्यावेळेला आम्ही शिवून वापरायचो, परत ते पांढरा धागा लावून, परत चॉकलेटी पॅन्ट असेल तरी पांढराच धागा, काळी पॅन्ट असेल तरी पांढराच धागा, म्हणजे अशा प्रकारचे मधला काळ आमचा तसा होता। मग त्या परिस्थितीतून आम्ही देखील आलेलो आहोत, परंतु ती परिस्थिती तुमच्यावर येऊ नये, मी ह्या परिस्थितीसाठी आपलं मंडळ जे उत्कर्ष मंडळ हे काम करत आहे, कारण त्यांना आपले अनुभव माहिती आहेत की आपल्याला काय परिस्थितीतून जावं लागलेलं आहे, ती परिस्थिती तुमच्यावर येऊ नये यासाठी तुमच्यासाठी खटपट ही मंडळ करत आहे। भारती गुरुजींनी पण सांगितलं मगाशी की एक 35 वर्ष, गुरुजी म्हणाले की 35 वर्ष काम करणं सोपं नाही। हे काम करण्यासाठी एक मनात एवढी इच्छा असावी लागते की मी जोपर्यंत स्वतः आहे तोपर्यंत हे मंडळ चालत राहील आणि या मंडळामार्फत काम होत राहील। ही मानसिक स्थिती स्वतःची बनवणं ही सगळ्यांमध्ये नसते आणि ती तुमच्यामध्ये आहे, याबद्दल खूप आम्हाला आनंद वाटतोय। आपण सगळे एकत्र असं दाखवत असतात, परंतु काही वर्षानंतर कुठेतरी हळूहळू त्याच्यामध्ये कमतरता जाणवायला सुरुवात होते आणि मग विखुरलं जातं। मग तसं आपल्याला दिसून येत नाहीये, पण तुमच्यामध्ये अशाच प्रकारे हे मंडळ कार्य करत भरपूर तुम्हाला आयुष्य देखील लाभो आणि त्या आयुष्यासोबतच हे मंडळ कार्य करत राहावं अशी आमची मनापासून तुमच्या देवाच्या आम्ही अशी इच्छा व्यक्त करतोय। तुम्ही आपण सर्वजण या मुलांसाठी जी प्रेरणादायी जी भेट देतात, यामधून मुलांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे। सर गुरुजी पण मगाशी म्हणाले की आपल्या शाळा कमी नाही आहेत, आपल्या मुलं जरी तुम्हाला कमी दिसत असली तरी ती कुठल्याच स्पर्धेमध्ये कमी नाही आहेत। आता ह्या 1 नंबरच्या शाळेचा जरी विचार केला तर तालुका, जिल्हा, राज्यापर्यंत आपली मुलं विज्ञान प्रदर्शनामध्ये पोहोचलेली आहेत। सलग 2 वर्ष हे चालूच आहे। कला उत्सव महोत्सव मध्ये विद्यार्थी विभाग स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत 8 विद्यार्थी। आता ह्या मुलांमध्ये कलागुण आहेत, पण हे बाहेर काढणं गरजेचं आहे। मग ते काढण्यासाठी एखाद्या नाटिका सादर करावी लागते। मग ती जेव्हा शासनाने असं जाहीर केलं की अशा प्रकारे जर उपक्रम राबवत असाल तर तुमचे बक्षीस अशा प्रकारे होईल, मग आम्ही असाच विचार केला की इथे एक सेटअप असाच तयार करायचा। मग सगळं बाजूला करून बेंचेस मागे घेऊन 1-2-4 दिवस आम्ही ती रिहर्सल करून मग 5व्या दिवशी त्याचा सेटअप करून एक व्हिडिओ सलग काढून आम्ही तो एक 5-7-8 मुलांचा सोबत मीही त्यामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आणि तो एक व्हिडिओ पाठवून दिला। मग त्याची विभाग स्तरावरती निवड झाली। म्हणजे होते कसं, करणं गरजेचं आहे, केलं पाहिजे। म्हणजे एक प्रेरणा म्हणून जे काम करताय तर त्यामुळेच मुलांना एक उत्साह मिळणार आहे। म्हणजे तुम्ही करताय म्हणून त्यांचा उत्साह वाढतोय आणि त्या उत्साहामध्ये ती मुलं प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेत आहेत। आता नवोदयमध्ये पण आपली मुलं आहेत, मुलांमध्ये सिलेक्शन झालेलं आहे। आपल्या गावामधल्या चुनाकळण 3 मधल्या 4 मधल्या एका मुलाचं स्कॉलरशिप मध्ये पण निवड झालेली आहे। म्हणजे मुलांना आम्ही एवढा प्रयत्न करत आहोत आमच्या पद्धतीने जेवढं काय देता येईल। क्रीडा स्पर्धेमध्ये तर आपला गाव कुठेच कमी नाहीये, कुठेच कमी नाही। प्रत्येक विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या क्रीडा स्पर्धेमध्ये निपुण आहेच आहे। एक स्पर्धा अशी कोणती मिळणार नाही या गावातला विद्यार्थी त्याच्यात त्याला येत नाही, प्रत्येक स्पर्धेमध्ये आहेत। स्कॉलरशिप मध्ये मुलं येतात, नवोदयमध्ये येतात, सगळ्या स्पर्धांमध्ये आहेत। आता यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात आणि सरांनी मला म्हटलेलं होतं फोनवरती की आम्हाला आदर सत्कार नकोय, आम्ही येतोय मुलांसाठी। हे त्यांच्या बोलण्यातून मला समजलंय की आम्हाला फुलं वगैरे विकत आणू नका, अजिबात आणायची नाही, हे त्यांचं वक्तव्य होतं की फुलं आणत असाल, देत असाल तर आम्हाला विकत आणलेलं फुल देऊ नका। म्हणजे कार्यक्रम खूप सारे होत असतात, आदर सत्कार नाही झाला तर कुठेतरी मनात खंत असते, परंतु त्या प्रकारची भावना तुमची नाही, त्याचा खूप आनंद वाटतोय। ह्या गोष्टीला खूप बरं वाटतंय की फुल आम्हाला आणा किंवा हार द्या किंवा आम्हाला सत्कार करा, पुष्पगुच्छ द्या, अशा प्रकारची भावना नाहीये। तर तुम्ही जे काम करताय हे मुलांपर्यंत जावं आणि मुलांसाठी आहे। आम्हाला कुठेतरी त्याचा कुठेतरी
मोठेपण मिळालं पाहिजे असं कुठेही तुमच्या याच्यातून मला दिसून आलं नाही. आणि याचा ही गोष्ट सगळ्यांमध्ये दिसत नाही, तुमच्यामध्ये जी दिसली मला त्याच्याबद्दल खूप मला बरं वाटलं. फुल आणू नका, पुष्पगुच्छ विकत आणू नका, आम्हाला जे काही बागेत असेल ते द्या, आणि नसेल तर आम्हाला देऊ नका. ही इथपर्यंत माझं सरांशी बोलणं झालेलं होतं. त्याबद्दल सर आपल्या सर्वांचे, आपल्या मुलांना तुम्ही जे काही